आज आपण फेस क्लिंजिंग क्लीनअप टॉपिक घेऊ. ठीक आहे. आपल्याला चेहऱ्यावरती क्लिंजिंग करणं का गरजेचं आहे, फेशियल करणार आहे, फेशियलमध्ये क्लिंजिंग का गरजेचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीची जी प्रायमरी स्टेज आहे त्याची आपल्याला आन्सरिंग या फेस क्लीनअपच्या या फेस क्लिंजिंगच्या टॉपिकमध्ये आपण पूर्ण घेऊ. ठीक आहे. काय असतं, आपण क्लिंजिंग का करतो, फेशियल करतो. फेशियलमध्ये सगळ्यात पहिली जी स्टेप येते ती क्लिंजिंग. ठीक आहे. आपण कोणतं जरी फेशियल करायचं म्हटलं, गोल्डचं असो, ब्राईटनिंग वगैरे, स्किन लिफ्टिंग, डीप अँड पिगमेंटेशन, व्हॉटएव्हर, कोणतं जरी फेशियल असेल, आपण गोल्ड फेशियलचं बघतोय. ठीक आहे. तर यामध्ये फर्स्ट स्टेज असते क्लिंजिंग. फॉर क्लिंजिंग जेल आहे फॉर यू स्किन, ऑल टाइप स्किन. ठीक आहे. इथं काय दिलंय, क्लिंजिंग जेल. जे काही क्लिंजिंगचे टाइप्स आहेत हे क्रीम बेस्ड क्लिंजिंग असतं, हे क्लिंजिंग मिल्क व्हाईटवालं, हे क्लिंजिंग मिल्क हा एक प्रकार आहे. यामध्ये जेल क्लिंजिंग आहे. त्यानंतर फोमिंग क्लिंजिंग असते. कोणतं, फोमिंग क्लिंजिंग. फोमिंग क्लिंजिंग आपण बघू रिअल क्लायंट सोबत. ठीक आहे. तर त्या क्लिंजिंगचं काम काय, क्लिंजिंगचं काम आहे की आपल्या चेहऱ्यावर जे काही धूळ डस्ट डाय असते हे पूर्णपणे आपल्याला फेशियल करायचं आहे ना, तर सगळ्यात अगोदर काय झालं पाहिजे, चेहऱ्यावरचं जे काही सिबम सिक्रेशन आहे, ऑइलमेंट झालेलं चेहरा आहे किंवा कोणी मेकअप केलेले आहे ते क्लीन करणे, कोणी धुळीतून आले, बाहेर प्रवास करून आलं, टू व्हीलरवर आलं, ते काही रस्त्याने कार्बन डायऑक्साईड वगैरे बरंच काय काय आपल्या चेहऱ्यावर लागेल, धूळ डस्ट डाय वगैरे क्लीन करण्याचं काम क्लिनिंग मिल्क. तर आपण क्लिनिंग मिल्क जर वापरलं नाही तर काय होईल, नेक्स्ट प्रॉडक्ट आपण जेव्हा अप्लाय करू त्या चेहऱ्यावरती ते सिबम सिक्रेशन असेल, ऑइल असेल, हे दोन्ही काय करणार, चिकटपणा तयार जास्त करणार. म्हणून आपण हेअरचं पण काम करतो, हेअर शॅम्पू वॉश करतो तेव्हा अगोदर काय करतो, 2 टाइम्स हेअरला क्लिनिंग केल्यासारखं प्रॉपर रिन्स आउट करतो, नंतर मग आपण मास्क लावतो. तसंच आपल्याला फेशियल करताना, क्लीनअप करताना काय करायचं, सगळ्यात पहिली स्टेप आहे क्लिनिंग. क्लिनिंगमध्ये बघा, ह्या किटमध्ये 5 स्टेप आहेत. त्या 5 स्टेपमध्ये पहिला आहे क्लिंजिंग जेल, दुसरा आहे स्क्रब. क्लिंजिंग जेलचं काम काय आहे, चेहऱ्यावर धूळ डस्ट डाय असेल ती क्लीन करायची. त्यानंतर स्क्रब आला. स्क्रबचं काम काय आहे, डेड टिश्यू क्लीन करणे आणि स्किनला एक्सफोलिएट करणे. एक्सफोलिएट म्हणजे हे जे काही पोर्समध्ये घाण वगैरे असते हे पूर्णपणे वॉश करणे. ठीक आहे. त्याच्यात आपण स्क्रब किती प्रकारचे असतील ते पण आपण नेक्स्ट सेशनमध्ये फेशियलचे घेऊ. त्यानंतर आला तिसरा आहे मसाज क्रीम. मसाज क्रीममध्ये काय असतं, मसाज क्रीममध्ये तुमचे ऑइलमेंट, नरिशमेंट, सुदिंग इफेक्ट हे इन्ग्रेडियंट्स असतात. त्यानंतर आला आपला हा फेस मास्क, पील ऑफ मास्क टाईपमध्ये हा फेस मास्क आहे. आणि लास्टमध्ये मॉइश्चरायझर विथ SPF 30 दिले. मॉइश्चरायझरचं काम काय, चेहऱ्याला जो काही आपण मसाज दिला, स्टीम दिली, बरेच काय वर्क केले, त्यानंतर चेहऱ्याला एक सुदिंग इफेक्ट लॉंग लास्टिंग ठेवायचं. ठीक आहे. हा झाला फेशियलचा स्टेप. पण आता आपल्याला त्याच्यात सगळ्यात पहिलं काय करायचं, क्लिंजिंग बघायचं. क्लिंजिंग करताना आपण क्लायंटला या पद्धतीनं फेस पूर्ण बेडवरती प्रॉपर घेतलं. बेडवरती घेतल्यानंतर बघा हा काय करायचं, हा जो बेल्ट आहे व्यवस्थित बेल्ट रॅप करायचा. ठीक आहे. हा बघा इथं व्यवस्थित लक्ष द्या, कानाला इथे ओपन करायचं. ठीक आहे. ओके. हा बेल्ट व्यवस्थित लागला पाहिजे का, वारंवार केस सुटायला नको. ठीक आहे. अगोदर आपण सॅनिटायझर घेतलं, सॅनिटायझर आपल्या हातावरती यूज करायचं आणि नंतर आपण जसं आता आपण क्लिंजिंग घेऊ. हा बघा क्लिंजिंग आपण हा घेतला. सगळं जे वर्क आहे आपल्याला 4 फिंगर आणि हा थंब या एवढ्यावरच करायचं. पाम एरिया आपल्याला जास्तीत जास्त टाळायचा, यूज नाही करायचा. बघा आता आपण हा घेतला. सगळ्यात पहिला आपण त्या गालावरती लावलं, दुसरं ह्या गालावरती लावलं, तिसरं हा नवटी गळ्याचा एरिया, नंतर फोरहेड. ओके. आता बघा. ठीक आहे. याला सर्क्युलेशन मोशन मध्ये आपल्याला पूर्ण हा क्लिंजिंगचा स्टेप आपल्याला प्रॉपर स्टेप बाय स्टेप घ्यायचे. पूर्णपणे कुठे चालला माझा यूज,
फिंगर हा आपण डाऊन साईडनं पूर्ण लिफ्टिंग सारखा मसाज घेतोय आपण, क्लिंजिंग करतोय, तर डाऊन टू अप साईड घ्यायचा, कारण आपल्या बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन ज्या डायरेक्शन फ्लो मध्ये आहे त्या डायरेक्शन फ्लोला आपल्याला अजून बिल्ड करायचं. ओके बघा आता आपण नंतर हा कुठला एरिया घेतला, हनवटी चीन, बघा. ओके ठीक आहे. आता इथपर्यंत आपण आलो. कसा सेम परत बघा. आता आपण फोरहेड घेतोय. ओके फोरहेड घेताना आपण काय करायचं, हा हेअर लाईन आहे ना, हा हेअर लाईनच्या जवळची स्टेप इयरकडं आणून इथे बोन्सला प्रिपरेशन द्यायचं. बघा आता हा आयब्रोज लाईन. ओके आता बघा सगळ्यात महत्वाचं, आता आपल्याला पाण्याची गरज वाटते. पाणी आपण असं कधीच नाही करायचं, दोन्ही हात घ्यायचे. हा हात आपला मसाज आपण जेव्हा फेसला देतो, हा हात फेसला टचच ठेवायचा. नंतर या हाताने हलक्या हाताने वॉटर घ्यायचं. बघा ओके परत, कारण हा हात जर निघला तर हा हात आपल्या बॉडीला फेसला टच असला पाहिजे. ओके आता आपलं पाणी पाहिजे तसं गरजेप्रमाणे झाले. ओके सेम आता इथे मी थंब ठेवतोय पुढं आपल्या बेल्टवर. ओके बघा. ओके येस दिसतंय. फक्त क्लिनिंग जरी तुम्ही प्रॉपर केलं ना तर भरपूर फेसवरती चेंजेस तुम्हाला जाणवतील. ओके आता आईज क्लोज केलेले असते, तिचे रिंग फिंगर असतं, रिंग फिंगरनं आईज वरती मसाज द्यायचा. क्लायंटला आईज क्लोज केलेले असतात, आपल्या हाडामी इथे ओपनच राहते. नंतर तुम्ही म्हणताल की याच्या डोळ्यात गेलं नाही, असं नव्हतं. नंतर बघा आपण आता इथं हा लिप, ओके हा एरिया कव्हर करतो. अपर लिप लोअर लिप, अपर लिप लोअर लिप. ओके बघा नंतर हे प्रेशर पॉईंट इथं द्यायचं आहे, डाऊन पासून इथं प्रेशर पॉईंट, परत लिपच्या डाऊन पासून परत इथं प्रेशर पॉईंट, परत सर्क्युलेशन मोशन मध्ये, परत नोजचा हा एरिया, परत हा एरिया इथं बघा. हा इथे आपल्या इथे एक प्रेशर पॉईंट असतो, सगळ्या हाडांचा संगम इथे असतो फेसला. बघा आता इथे आपण प्रॉपर क्लीन करतो. आता आपलं क्लिनिंग झाले, हात आपला स्वच्छ क्लीन करून घ्यायचा. ओके आता क्लीन स्पंज करण्याची एक सिंपल मेथड आणि कन्सेप्ट. आपले स्पंज क्लीन आहेत. ओके सगळ्यात पहिलं लिपला क्लीन करून घ्यायचं. ओके नंतर त्याला उलट्या दिशेला अपोजिटचा यूज करायचा, आईज क्लीन करायची. ओके नंतर बघा हा एरिया हा परत वॉटरमध्ये लेवल करून घ्यायची. सेम आपल्या ह्या डमीच्या फेसला बघा तुम्हाला आता किती ब्राईट दिसतोय. हा यूज ठेवून दिसतो का कावडलेला पण, आणि इकडे बघा आता फेस किती चेंज दिसतोय. यस हे झालं आपलं क्लिनिंगचं काम. चल कोण करता एक जण या पुढे चला. स्पंज पुसून घेतलं तरी चालेल. स्पंज सगळ्यात पहिलं काय करायचं, सॅनिटायझर घ्यायचं, हाताला लावायचं, ते नंतर घे. बस आता सॅनिटाईज करून घ्यायचं. हां ओके त्यानंतर स्पंजने एकदा चेहरा क्लीन करून घ्या. ठीक आहे हां बस क्लिनिंग घ्या आता. हां क्लिंजिंग मिल्क घे. हां घ्या तुमचं. हां बस कशा पद्धतीने यूज करायचं, फिंगरनी हां एक चिकबोन्सला लावायचा, परत अपोजिट साईडच्या चिकबोन्सला आणि राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईड झाला, राईट हँड साईड फोरहेड आहे. ओके फिंगर असे जागेवर मुवमेंट झाली पाहिजे फिंगरची अशी. हे जे हे या पद्धतीनं फिंगर सॉफ्ट, हाताचं मेकॅनिझम प्रॉपर युटिलाइज करायचं. हात कोपरातून आपल्या इथून दंडातून नाही हलवायचा, हात इथून हल्ला पाहिजे मनगटापासून मुवमेंट सगळा.
आता आपण डाऊन पासून अप साईडला मसाज कसा द्यायचा. अगोदर 4 फिंगर इथे जर असे इथं एकामागे एकामागे एका पाठीमागे एका पाठीमागे पूर्ण 4 पण असे हात असा रिलॅक्स ठेव. प्रॉपर रिलॅक्स ठेवायचा हात असा जो हा असा असा सर्क्युलेशन मोशन मध्ये सगळ्या साईडनं मुवमेंट घ्यायची. आता सगळं झालं की सेम एकूण हा एक हात अगोदर ठेवायचा इकडे, पूर्ण हा इकडे घ्यायचा, नंतर हा एकूण तिकडे घ्यायचा. यस हा हा यस पूर्ण हा असा टोटली हा एरिया पूर्ण असा आला पाहिजे. हा हाताला तर बोटाला जरा असं फ्लेक्झिबल पणा ठेव. आता अपर लिप लोअर हे फिंगर हा अपर लिप लोअर ओके. ठीक आहे. फोरहेड आता फिंगर राऊंड राऊंड सर्कल क्लॉकवाईज झाले पाहिजे. रिंग फिंगर क्लॉकवाईज थंब नाही घ्यायचा, वेस्ट फिंगर नच घे. आता स्पंज क्लीन करायचं. कसं करायचं. स्पंज ओके. त्यानंतर आईजला क्लीन आणि मग आता फेसला क्लीन करायला घ्यायचं. का बरं आपण अगोदर माउथला लिपला क्लीन केलं, कारण स्पंज आपला क्लिअर आहे आणि क्लीन पण आहे. तर एकदा वॉटरमध्ये डुबून घे, चेक करू. येस क्लिनिंग का करायचं. जे फेसवर ऑइल असतं, एक्सेस ऑइल, सिक्रेशन, धूळ, डल, डाय, मेकअप सगळं क्लीन करण्याचं काम करतं है ना. ओके चल. डाऊन पासून अगोदर फर्स्ट स्टेप गळ्याचा हा एरिया कव्हर करायचा आला. पूर्ण शेप आहे एकामागे असं आहे ना. आता यातला असा सेम एका पाठोपाठ एक आपण हा नेक इयर साईडचा कव्हर केला. त्यानंतर आपण गळ्याचा एरिया कव्हर करतोय सेम. त्याच्यानंतर सेम पोझिशन घे. स्टेप बाय स्टेप. हात एकदम फ्री ठेवायचा, इझी. हातात फ्लेक्सिबिलिटी असली पाहिजे. लूज ठेवायची. मुवेबल मुवमेंट अशी फ्री जायला पाहिजे. सॉफ्ट चालला पाहिजे असं लोण्याच्या गोळ्यासारखा. हा फिंगर पण असे सगळे. जेवढा आपण हाताची प्रॅक्टिस चांगली करू तेवढे
पुढे मसाजमध्ये प्रेशर पॉईंट, स्ट्रोक आणि फेसचं रिलॅक्सेशन चांगलं मिळतं. फोरहेड घ्यायचा, चिकबोन्स घ्यायचे, चिन एरिया घ्यायचा, ही जॉ लाईन घ्यायची. याला काय म्हणायचं, हे त्याला जॉ लाईन. लोअर लिप, अपर लिप, त्यानंतर बोन्स आपण आता पुढच्या टॉपिक मध्ये घेऊ. टेम्पोररी बोन्स कशाला म्हणायचं, जायगोमॅटिक बोन्स कशाला म्हणायचं, मेडुलरी बोन्स कशाला म्हणायचं.